आधी मी मराठीत बोलेन, मग इंग्रजीमध्ये. सहजच सगळं काही घडून येतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि परमचैतन्य सगळं काही घडवत असतं ते आपल्या हितासाठी आणि भल्यासाठी. हे काय चाललं आहे? बोलू नका, दार बंद करा. काय म्हणतात ते? त्यांना पूजेला यायचं आहे. हां, नाही पाहायचं नाही. पूजेला आले असते तर बरं, बंद करा. पाहायचं नाही, दार बंद करा. नाही नाही, तसं नाही आहे. तुम्ही सहयोगी झाल्याशिवाय तुम्हाला अधिकार नाही. बंद करा. पुढच्या वर्षी दार लावून घ्या. प्लीज क्लोज द डोअर. दार लावून घ्या. दार लावून घ्या म्हणजे जातील त्यांना म्हणा माताजी सांगितलं अधिकार नाही तुम्हाला. पुढच्या वर्षी सहयोगी व्हा म्हणजे तुमचा सगळा माझ्यावर अधिकार आहे. तेवढं दार उघडं ठेवा बस. सो राईट ना, ठीक आहे. तर जे काही घडतं ते सहज घडतं. आणि त्या घडण्यामध्ये ज्या काही घडामोडी आपल्याला वाटतात, काही अशा वाटतात की आपल्या विरोधात पडतात, काही आपल्या इच्छेच्या विरुद्ध होतात, किंवा असं वाटतं की असं का झालं वगैरे वगैरे. त्यावेळेला लक्षात असं ठेवलं पाहिजे की आपल्याजवळ परमचैतन्यापेक्षा जास्त बुद्धी नाही. आणि आपलं हित इतकं परमचैतन्याला माहीत आहे ते आपल्याला माहीत नाही. तेव्हा नसत्या उस्ताफऱ्या करून आपली डोकी खराब करण्यात काय अर्थ नाही. ज्या लोकांनी परमचैतन्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी ह्या विश्वासात बसलं पाहिजे की जे होणार ते आमच्या भल्यासाठी आहे. त्यांनी आम्हाला काहीतरी अद्दल तरी घडेल, की आमचा फायदा तरी होईल, किंवा काहीतरी आम्हाला शिकता तरी. हे जर तुमच्या लक्षात आलं नाही तर तुम्ही आधी सहयोग समजलेला नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं सहयोगात येऊन तुम्ही वाया गेले. तेव्हा तटस्थपणे जी काही गोष्ट असेल त्याला मान्य केलं पाहिजे. आणि मान्यता केल्यावरच सर्व गोष्टी आपोआप घडत असतात. एक दुसऱ्याला घाबरून मला सांगितलं नाही काल की ही जागा इतकी सुंदर आहे. मी नुसतं म्हटलं की का त्या मळीच्या जागेत आम्ही जाणार नाही, फॅक्टरी आहे तिथे कशाला आम्हाला येतं. तर चुप्प झाले सगळे, बोललेच नाही. इतका चांगला परिसर आहे, एवढी थंडीची वेळ, ह्या वेळेला कुठे जाणार एवढी मुलं बाळं घेऊन. आणि आईचे किती हाल होणार. इथून मला तरपडत 3:30 वाजता घेऊन जाणार तुम्ही, त्याच्यावर मग मला म्हणे वरच्या मजल्यावरती तुम्ही ठेवलं. म्हणजे माझेच हाल काढायच्या मागे लागले होते सगळेजण. काय माझ्या जीवाचा तरी विचार करायचा की नाही. संबंध प्रवास करून इथं आलो मी, स्वतः विचार करायचा माताजींचे कसे हाल होतात. तुम्हाला काय, आता आम्ही राहुरीला आलो किंवा इथे आलो, थोडा वेळ तुमचं काम, त्याच्यानंतर मेहनत संबंध वर्षभर आम्हीच करतो की नाही. तुमचं जर आमच्यावर प्रेम असतं आणि व्हायब्रेशन्स पाहिले असते तर तेव्हाच तुम्ही मला सांगितलं असतं की माताजी ही जागा उत्तम आहे, अगदी इथे काही मळी वगैरे नाही, इथे काही वास नाही. एक अक्षराने कुणी सांगायचं नाही. हे काय झालं. म्हणून ह्या पूजेला उशीर, ह्याला उशीर, त्याला उशीर. आणि हे लोक एवढ्या राहुरीकरांना भ्याला राहुरीकर आहे तरी कोण. त्यांची काय मालमत्ता आहे का मी. मला वाटेल तिथे मी राहणार. एवढा धाक दडपशा कशाला करायचा. तुम्ही तरी बोलायचं की नाही. केवढे आता त्रास झाले आम्हाला. आता पुढच्या वेळा असं करायचं नाही. जे असेल ते स्पष्ट मला सांगायचं. एवढे त्रास फक्त एवढ्यामुळे झाले कारण कुणीच मला सांगितलं नाही. इतकी उत्तम जागा होती, कधीच पूजा झाली असती, कधीच सगळं ठीक झालं असतं. हे उपाशी तापाशी बसले तिथे बाहेरून येऊन. त्या राहुरीला काय आमचं काय हे आहे का काय विशेष. गेलंच पाहिजे असं नाही. तिथे पूजेला जाण्याचं आमचं काय अडलं आहे. कशाला. जिथे सगळ्यांची व्यवस्था होईल, ठीकपणे होईल, जिथे परिसर चांगला तिथे करायचं. तेव्हा डोक्यातली खुळं काढून टाका.
उलट मला आश्चर्य वाटलं की ह्या परिसरात केवढं कार्य झालेलं आहे. राहुरीला काही कार्य नाही. मागच्या वर्षी मी म्हटलं की कुठेतरी मिरवणूक काढा, तर त्यामुळे कुठे काढायची माताजी कुणी ऐकायलाच तयार नाही. ते जबरदस्ती त्या रेणुका देवीला काढली, तरी सगळे सहयोगी म्हणायला आले की राहुरीचं एवढं काम गेलं कुठे. नगरला, राहुरीला 4 माणसं इनमिन मोजलेली ती सारखी. त्याला धडाडीचे लोक पाहिजेत. सहयोग म्हणजे काय 2-4 लोकांसाठी नाही. जर तुमचा विश्वास असला तर सगळं होऊ शकतं. आणि तुम्ही तो विश्वास धरूनच हे कार्य करायला पाहिजे. शी इज नॉट वेल, आस्क हर टू सिट ॲट द बॅक वुड बी बेटर. लेट हर गो फ्रॉम दिस साइड. शी इज नॉट वेल, शी विल बी ऑल राईट. आम्ही इथे केली व्यवस्था. जिथे हे ममत्व आलं तिथेच आपलं चुकतं आहे. हे सहयोगात लक्षात ठेवा. म्हणून मग असे त्रास होतात. ही आमची जागा, आम्ही केलं. तुम्ही काय केलं आहे? आज तुमच्या तिथे किती आहेत सहयोगी ते मोजून बघा. इनमिन 4. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. काय तुम्ही करून ठेवलेलं आहे ते बघितलं आहे. बरं, दुसरं असं की ही आमची जागा, मग मी राहुरीला करणार म्हणून हे झालं नाही. तुम्हाला ममत्व आलं की ते तोडणारच. देवीबद्दल म्हटलेलं आहे, संकल्प विकल्प करोती. असे नसते संकल्प करायचे नाही स्वतःबद्दल. तुमचा काही माझ्यावर हक्क लागत नाही कोणाचाही, हे जाणून ठेवा तुम्ही. आणि हमखास मी त्याच ठिकाणी जाईन जिथे लोक असा विचार ठेवत नाही की हे आमची जागा आहे, आमच्या जागेत. ही बरी आपली, कोणाची नाही. सहयोगामध्ये जर एवढं येणे आलं तर तुम्ही काही मिळवलेलं नाही, सगळं बेकार आहे. हा विचार करायचा की माताजींना केवढा आराम झाला, बरं आम्हाला किती सौख्य वाटलं. आमची आई आहे बिचारी केवढा त्रास करते. तर उलट रडत बसले म्हणे तिकडे लोक की आमच्या आईला काही त्रास कमी झालेला आहे. इथं आल्या असता तर जरा छळलं असतं आणखी त्यांना. ही का रीत झाली? शिकायला पाहिजे. सहयोगात पुष्कळ शिकावं लागतं. आणि ही मंडळी ज्यांना काही वारसा नाही, ज्यांनी कधी देवाचं नाव ऐकलेलं नाही, ही मंडळी इतकं शिकली, तुम्ही नाही शिकले. तुम्ही जर हिंदुस्थानात आलात तरी तुम्ही समोरच बसलं पाहिजे. आणि परदेशात गेला तरी समोरच बसणार. पाहुण्या लोकांना पुढे बसवलं पाहिजे. हे काय सांगायला पाहिजे नव्याने? परंपरागत आपल्यालाही माहिती आहे, पण आधी समोरच येऊन बसायचं. दुसरं सांगितलं की पायावर यायचं नाही, कारण माझे पाय एवढे सुजून जातात सगळ्यांच्यामुळे. तर ते कसं तरी करून हातमध्ये घालायचं. काल एकाचा हातच चेंगरत होता. मग म्हणायचं असं कसं झालं, माताजींच्या मी पाय हे करायला गेलो आणि आमचा हात मोडला, म्हणूनच मोडला. सहयोग म्हणजे कसं टावून सुलाखून तुम्हाला काढून देईल. अर्धवट काम नाही. एड्या गबाळ्याचे काम नव्हे, त्याला पाहिजेत जातीचे. देवाच्या साम्राज्यात तरी किती जागा आहेत तुम्हाला असं वाटतं? भारूड भरती करायची नाही आपल्याला. तर संतपणाने आपल्याला आधी स्थित करून घेतलं पाहिजे. आपल्या आत्म्याच्या दमावर उभं राहिलं पाहिजे, विश्वासात उभं राहिलं पाहिजे. आणि जे होत आहे ते उत्तम होत आहे ही भावना ठेवायला पाहिजे सारखी. जे काय झालं ते उत्तम, आणि जे होणार तेही उत्तमच. आमच्या भल्यासाठी, आमच्या हितासाठी सगळं होतं आहे, कारण आम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलो. ही एक गोष्ट जर आपण मनात बाळगली की परमेश्वर हा सर्व साक्षी आहे आणि सर्व शक्तिमान आहे, आणि तो त्याच्या शक्तीमुळे सगळं कार्य करतो. स्वतः काही करत नाही. स्वतः सगळं नाटक बघतोय आणि त्या शक्तीला सगळं काही माहीत असतं. पण ही सगळी माया का रचली जाते? ती एवढ्यासाठी की माणसाने शिकावं, त्याच्या डोक्यात आलं पाहिजे परमेश्वर म्हणजे काय. आता आपल्याला ही सवय
की जोपर्यंत देवळात जाऊन गर्दीने झाली 4-5 माणसांना आपण चेंगरलं नाही, तोपर्यंत जे दर्शन झालं त्या दर्शनाला काही अर्थच नाही. काहीतरी 4 चेंगराचेंगरी करून जोपर्यंत आपण पोचणार नाही आणि जाऊन तिथे देवाचे पाय डोकं ठेवून अगदी आम्ही आपलं डोकं फोडणार नाही आणि त्याचे पाय फोडणार नाही, तोपर्यंत दर्शन झालंच नाही. पायऱ्याचं म्हणजे पाय माझे नुसते आवळून धरायचं, म्हणजे राक्षसीपणा आहे. हे काय दर्शन झालं? आलो म्हणे आता, आणि मग आता निघालो मी. का झालं ना दर्शन? असं का म्हटलं? चालेल. अहो, दर्शनासाठी कितीतरी देवळं आहेत तुम्हाला, त्या देवळात तुम्ही जा, मला कशाला त्रास देता? इथे पट्टीचे लोक पाहिजेत, ही जातीचे लोक पाहिजेत. फालतूच्या लोकांचं सहयोगामध्ये कार्य नाही, स्पष्ट गोष्ट आहे. अर्धवट लोकांचं तर मुळीच नाही. जर तुम्हाला हिंमत नसली तर सोडा सहयोग. आमच्यावर काय उपकार होत आहेत? तुम्ही स्वतःवर उपकार करता, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, त्याचा पुण्यलाभ तुम्हाला होणार आहे, त्याचं सगळं काही दान तुम्हाला मिळणार आहे. हे जर लक्षात घेतलं तर मग आपण कसं वागायचं सहयोगामध्ये ते समजलं पाहिजे. पाणी सहयोगाची संस्कृती एक वेगळी आगळी अशी संस्कृती आहे. समुद्रासारखं आपण सगळ्यांच्या खाली राहायचं, म्हणजे सगळ्या नद्या तहत खाली येतात. माथ्यावरती बसलेल्या सरोवराला केवढ्या नद्या येऊन मिळतात? तर एकावर एक चढायचं, एकाला एक दाबायचं. काय हा वेडेपणा? हे सहयोगी का असं करतायत? मला स्वतःला कधी कधी वाटतं, इतके वर्ष सहयोगात घालवली, एवढी मेहनत घेतल्या लोकांवर, अजून तसंच वागून राहिले, त्यांना कसं सांगू बाबा? ममत्व सोडलं पाहिजे. तुमची राहुरी नाही, तुमचं श्रीरामपूर नाही आणि तुमचा संबंध हा महाराष्ट्रही नाही आहे. तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात बसल्यात. आणि हवा असला तर हा इथेच महाराष्ट्रात किचपत पडा. काय मोठं चांगलं झालं आहे या राज्यात. पण परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदी आनंद आहे. सगळे संत साधू तिथे बसले, ते आपणही तिथे जाऊन बसायला आपल्याला मार्ग मिळाला आहे. आपण कशाला असं लहान लहान गोष्टींमध्ये फसायचं आणि त्यातच राहायचं? तेव्हा सहज संस्कृती आपण स्वीकारली पाहिजे. निर्मल विश्वधर्म आपण म्हणतो. विश्वनिर्मला धर्म स्थापन झाला अमेरिकेमध्ये. तो अमेरिकेला जाऊन स्थापन व्हावा आणि इथे जाऊन स्थापन नाही व्हावा, त्याला कारण आपण लायकीचे नाही, त्याची लायकी पाहिजे, त्याची ती हिंमत पाहिजे. मी 7 वर्षाची असताना मी विश्वधर्माची गोष्ट केली होती. 7 वर्षाची असताना. हिंमत पाहिजे. तर विश्वनिर्मला धर्मामध्ये तुम्ही आल्यानंतर हे सगळे कर्मकांड वगैरे सुटून, हे सगळ्या घाणेरड्या सवयी सुटून तुम्ही शांत एखाद्या सागरासारखी, एक एक व्यक्ती म्हणजे सागरासारखी. जर तुमचं एवढं व्यक्तित्व वाढणार नसेल तर सहयोगात येऊन तुम्ही करणार काय? बीच राहून जाणार, त्याचं वृक्ष व्हायला लागतं ना. वृक्षाला समज यायला पाहिजे. जर वृक्षाला समज आला तर म्हणायचा सहयोग झाला, नाहीतर सहयोग झालेला नाही. तेव्हा समज हा पहिल्यांदा, सुमती ही पहिल्यांदा आपल्या अनुभवास आली पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे होतात ते फार. आमच्या साहेबांनी सांगितलं, मला एक सहयोगी दे, मला लायब्ररी जायचं आहे. बरं, मी म्हटलं तुम्ही जा. त्यांना ऑफिसमध्ये फार उशीर झाला. निघता निघता लायब्ररीत पोहोचले तर अगदी शेवट्याला आली. तो तिथला मनुष्य, इंग्लिश मनुष्य ओरडायला लागला त्या सहयोगावर. इतक्या उशीर करून आले, तुम्हाला असं यायचं होतं का? ते झालं का? ते झालं का? तो शांतपणाने म्हणाला, बघा आमचं चुकलेलं आहे, कारण आम्हाला काय माहीत नव्हतं की या लायब्ररी ह्या वेळेला बंद होते. आमचं चुकलं, आम्ही कबूल करतो, पण आता तुम्ही का चुका करता? लगेचच तो बदलला
आणि व्यवस्थित वागू लागला. हे लक्षण आहे सहयोगांचं, हे लक्षण आहे की प्रत्येक गोष्टीवर मात करणं हे नाही आलं तर सहयोगी नाही. मात करता आली पाहिजे. मी म्हणते ना, ज्याला पोहणं येतं त्याला कशाचीच भीती वाटत नाही, बुडण्याची वाटत नाही, पाण्याची वाटत नाही. पोहणं येतं आम्हाला, आम्ही मात करणार प्रत्येक गोष्टी. कोणची लहर आली तर त्याच्यावर आम्ही मात करणार. जर तुम्ही मात करू शकले नाही, तुम्ही सहयोगात मिळवलं का इतके वर्ष? त्यामुळे हा अर्धवटपणा राहतो. अजून आपल्याला सहयोगाची एवढी जी विशाल स्थिती आहे ती समजलेली नाही की आता आपण सागर झालो. प्रत्येक किनाऱ्यावर आपले निनाद येतात. 36 देशातनं हे लोक आलेले आहेत. म्हणजे तुम्ही कल्पना करा. अजून एक गाणं आपण सगळे हिंदुस्थानी म्हणून म्हणू शकत नाही. हिंदुस्थानी सोडा, एका गावातले म्हणू शकत नाहीत, एका गल्लीतले म्हणू शकत नाहीत, एका घरातले म्हणू शकत नाहीत. आणि हे 36 गावात एक गाणं निनादचं म्हणजे काय? त्या विचार ठेवा. पहिल्यांदा आज कान धरून हे म्हणायचं की आम्ही ममत्व सोडलं पूर्णपणे. आम्ही ममत्व सोडलं, आता आम्ही ममत्व ठेवणार नाही कोणत्या जागेचं. काल माझा छळच केला असता तुम्ही सगळ्यांनी म्हणून. एक तर 3:30ला इथे संपणार, मग 5ला तिथे पोहोचणार, मग ते वरती चढून मला नेणार तिथे तुम्ही आरामात, आणि मग त्याच्या पुढे सगळी भाषणं सगळ्यांची. त्याची अमकं झालं, त्याचं ते झालं, त्याचं खराब झालं, त्याला कॅन्सर झाला, हे सगळं सांगत बसणार. हे लोक तसं करत नाहीत म्हणूनच इतके वर आले. तसा गणपतीचा ह्यांना माहीत नव्हता. पण आम्हाला मिळवायचं काय तिकडे लक्ष झाला पाहिजे. इथलंच नाही आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंग्लंडला सुद्धा कुठल्या गावाला गेले जरी 4 हिंदुस्थानी असले तर समोर येऊन बसतील. बसायची तर रीत नाही, काय वर पाय करून बसतील आणि अर्धवटपणामध्ये उठून निघून जाणार. लक्ष नाही मी काय बोलते, भाषण देते, तिकडे लक्षच नाही. हे आपल्या हिंदुस्थानी लोकांचं वैशिष्ट्य आहे. आता हे लोक काय करतात, कोणी हिंदुस्थानी त्यांना सांगायचं की माताजींनी मना केलं आहे, तुम्ही यायचंच नाही इकडे. पण मी त्यांच्याबद्दल असं म्हणते की कबूल, आंब्याचं झाड आहे, लंडनला लिहून आलं, त्याला आंबा कसा येणार? आंबा तर येणार नाही, पण त्याला तिथलं सफरचंद येणार नाही, त्या सोडा. पण हे इथले लोक ह्या भूमीत राहिलेले, इथला वारसा. अहो साधू संतांना कोणची जागा? इथे बसलो ती आमची जागा. त्या मस्तीत राहणारे ते लोक, आणि तसं तुम्हाला आम्ही करून ठेवलेलं आहे. देवदूतासारखं तुम्हाला बनवून ठेवलं आहे, गणेशासारखा तुम्हाला जन्म दिलेला आहे. तुमची काय आहे? कसोटीला उतरलं पाहिजे. ते सुटलं, कसोटीला लावण्याची सुद्धा मला हिंमत होत नाही. जरासं कसोटीला लावलं तर पळाले, सहयोगातनं निघाले, आमचं जमायचं नाही, आमचं होत नाही. काय हे सहयोगी आहेत का काय? परीक्षा आहे. जर सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली की सहयोग म्हणजे काय, आपण होते तसे राहणार नाही. आता आपण मोठाले वृक्ष झालं, काहीतरी मोठं पण आलेलं आहे विशेष. आम्हा सामान्यात माताजींनी असामान्य काढून दिला. हो किती लोकांना पूर्वीच आत्मसाक्षात्कार होत होता. तो आत्मसाक्षात्कार आम्हाला झाला, केवढं आम्ही मिळवलेलं आहे, आणि आम्ही आहो कुठे अजून? त्या घोड्याला सुद्धा कळतं की तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात, त्या सापाला सुद्धा कळतं, सर्व सृष्टीला कळतं की तुम्ही साक्षात्कारी आहात. तुम्हाला कधी कळणार आहे की तुम्ही आहात म्हणून? असं झालं की एखाद्या भिकाऱ्याला उचलून जर तुम्ही सिंहासनावर बसवलं तरी तो आपला भीकच मागतोय. आधी होलती दासी राणीपद आलं तिसी, तिचं हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. पण सहयोगात मूळ स्वभाव जायलाच पाहिजे. हे झालंच पाहिजे. हे जर झालं नाही तर सहयोगच नाही, मग तो बेकार आहे. एका अंड्यातनं एक पक्षी निघतो, त्यातलं काय अंड्यातलं राहून जातं त्याच्यात. एका फुलातनं एक फळ निघतं, तर त्यात काय त्या फुलाचं राहून जातं. तसं जे तुम्ही मानव होता आधी, ते कसेही असले तरी आज तुम्ही अतिमानव झालात. ती शक्ती गेली कुठे? परत परत अशा सर्व कुसंस्कारांनी परत झाकून जाता तुम्ही. मग कुणाच्या दमावर आम्ही सहयोग काढायचा? आदिशक्ती तुमची आई आहे.
कोणाची आई आदिशक्ती आहे. एवढे भाग्यशाली तुम्ही. आमचंही भाग्य आहे, पण तसे जातीचे पाहिजेत तेव्हाच आईला आनंद होतो. अमेरिकेहून ह्यावेळेला फार सुंदर एक पत्र आलं होतं. त्यात वेगळे वेगळे सगळ्यांनी आपले विचारले. ते वाचून नुसतं माझा अगदी आनंदाने म्हटलं वा वा वा, काय माझी मुलं आहेत. वा वा, मला तुमच्यातनं शिवाजी महाराज उभे करायचे आहेत. रडत राहू लोक काय करणार शिवाजी महाराजांची कार्य. पण मला असं वाटतं सगळं वाया गेलं, सगळी मेहनत वाया गेली. तर आता एकजुटीने राहिलं पाहिजे. कालच मी सांगितलं की भाऊबंदकी फार आहे, आणि हे म्हणजे मिथ्या गोष्ट आहे, अगदी मिथ्या गोष्ट आहे. माझं हे गाव, माझं ते गाव, माझं ही मुलं, माझं हे घर, माझा हा बाप आणि माझी ही आई, हे सगळं मिथ्या आहे. ज्ञानेश्वरांच्यातली तेची सोय रे होती. आम्ही सगळी व्यवस्था करायला तयार आहोत, सगळे खर्च करायला तयार आहोत, सगळं काय करायला तयार. 2-4 पैसे इकडे तिकडे झाले त्याने आमचा काय फरक पडणार नाही. पण माणसाची डोकी कशी ठीक करायची. हे म्हणाले रात्री फार त्यांनी माताजी उद्या तरी थोडंसं ऊन पडेल. झालं. सूर्य आपल्या हातात, चंद्र आपल्या हातात, समजा सृष्टी आपल्या हातात आहे. माणसाची डोकी कशी हातात आणायची मला समजत. सगळा वारसा आहे. योगभूमीत बसला तुम्ही, किती मोठी माणसं आहात तुम्ही, ते लक्षात घ्यायचं की असं वागायचं भटक्या लोकांसारखं. लोकांनी म्हटलं पाहिजे की पाहिले एक आम्ही सहयोगी होते, तसं काही दिसत नाही. त्याच ह्याच्यात गुरफटलेले, त्याच ह्याच्यात गुरफटलेले. हे शोभतं का? तेव्हा आता कोणती भावबंदकी मी ऐकायला तयार नाही. काय तुम्ही कार्य करून घेतात ते. परत जोपर्यंत तुम्ही 250 लोकांना एक मनुष्य जागृती देत नाही, माझ्या पायाला हात लावायचा नाही किंवा माझ्या पायात पडायचं अधिकार नाही. आता पाहुणे आले, त्यांचा मान केला पाहिजे, पाहुणचार केला पाहिजे. हे काही मी नवीन सांगायला पाहिजे का? पण आपली मुलं घेऊन पटकन येऊन समोर बसायचं, पटकन. आता ह्याच्या पुढे शहाणपणा ठेव, शहाण्यासारखं वागलं पाहिजे. इतक्या लांबून हे लोक तुमच्या दर्शनाला येतात, म्हणजे हिंदुस्थानात सगळे योगी राज राहिले. हे सगळे फार मोठे योगी राज आहे. तसंच भामट्यांचं राज्य आहे, आणि त्यात बाकी सहयोगी म्हणजे योगी राज. आणि त्या योगी राजाची स्थिती म्हणजे की 4 पैसे इकडे आणि 4 पैसे तिकडे. अहो कुठल्या कुठे तुम्हाला पोचवलंय आम्ही. ते गगनगड मला म्हणत होते, माताजी तुम्ही यांना कशाला आत्मसाक्षात्कार दिला. मी बेडूक होतो तेव्हापासून मी देवाचा टाहो फोडत होतो. म्हटलं आणखीन करा. पण तुम्ही ह्याला कशाला दिलं. म्हटलं आमची मर्जी, तुम्ही कोण आम्हाला जबरदस्ती करणार. पण तुमची मर्जी ह्यांच्यावर कशाला आली. म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल एवढ्या आशा होत्या, ते तुम्ही सिद्ध करायला. आम्ही जे वचन दिलं ते दिलं. आता तुम्ही जे वचन दिलं ते तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. तुम्ही उठून उभं राहायला पाहिजे सगळ्यांनी, आणि हिंमतीने काम घेतलं पाहिजे. आपापसातली भांडणं सोडायची, लहानपण सोडायचं, मोठं पण घेतलं. म्हणजे सगळ्या साधू संतांच्या आत्म्याला केवढा आनंद मिळाला. सगळे तुमच्या मदतीला इथे हजर आहेत, तिथे बसलेले सगळे आहेत, बघतायत तुम्हाला. लक्ष ठेवा. आता यापुढे आपण परमचैतन्यात आहोत, आणि आपल्याला परमचैतन्यामध्ये पूर्णपणे विलीन झालं पाहिजे. आणि सगळं कार्य तोच करतो, आपण काही करतच नाही. त्याच्या हवाली सगळं काही करून प्रार्थना करायची उद्यापासून. सगळे प्रश्न सुटून सगळं उत्तम होणार. तुम्ही नुसता विश्वास ठेवा. अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत त्याच्या विश्वासाच्या आहेत, पण तो विश्वास अजून हृदयात बसत नाही. तो हृदयावर बसल्याबरोबर मनुष्यात तेजस्विता येते. यांना असं जो समजलेला आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. I've been telling them about something which you need not know.
I hope you didn't understand. Sometimes I have to speak in English when I want them not to know anything about you. It's quite mutual. All right. So I'm sorry for this delay, but it so happened that they never told me. I didn't know that it's such a beautiful place is here. Otherwise, I would never have taken you down there for any problem, because actually this is the one that solves our problem. God willing, we may buy this place. So, I must praise you for your patience and for your sweetness about it, that delays do not matter as long as we have the pujas. I hope you all have rested very well, and your stomach must be also resting a little bit. Because you had a very severe type of an attack of people who wanted to feed you. It was too much. Started from Aurangabad to this place. So it's good once in a while to allow your stomach to rest. Now I don't know what to tell you, because as it is, you know, that we have big plans. When I say we, I mean the Param Chaitanya and all the deities put together to expand Sahaja. It's not necessary how many things you give me. It's not necessary at all. It's not necessary how many of us are there. What's more important is how many people you give realization to. And secondly, how are you? Have you evolved? Have you really become independent and you can get rid of all your conditionings, your ego? And have you become a very mild, beautiful, compassionate, collective personality? So the question of introspection, seeing ourselves, is very important. If we do not have a proper car, we cannot drive. In the same way, if our being is in a funny situation, then you cannot ascend. That's a fact. So we have to understand that the amount we enjoy, everything, is the sign how much we have achieved. If there's a little cup, then a very little joy can be. But if there's a large cup, it gets much more joy in it. But if it is like an ocean, all the rivers of joy is falling out. So it is the amount of enjoyment you have, not fun. I mean enjoyment. I am not saying frivolousness, cheapishness, but a very majestic, deep enjoyment that you have within yourself. It just bubbles into you, makes you very happy, and you don't know why you are happy, just enjoying your happiness. Then one has to say that you have really become a surgeon. And then at that stage you want to share it. Don't want to keep it to yourself. You'll work very hard. Do everything that is possible under the sun. Your mind will think how to spread it, how to give this joy to others. You won't be happy unless and until you communicate with others. So first you become the capitalist and then you become a communist. So first thing is how far we are enjoying. Second is what have we got in our mind now? How are we going to expand Sahaja Yoga outside? First the light has to improve and automatically the light has to spread. What is the relationships we have with ourselves? Which I have told you before also, don't form groups. This is the country, that is the country. I would request you to change the buses and put different people into the buses. And let us see if they reach in one piece or not. Or there's a big quarrel and a fight.
If there is any quarrel or argument, then drop that person on the way and let him come by another bus. We don't want argumentative, spoil sports with us. So just put them on the ground, I tell you. And it's definitely, you must know that I'm telling you in the presence of everyone. Anybody who is difficult, just ask him to get down. Here, please be here. Some bus will be coming and take you. So try to find out who are the spoil sports. Another thing is some people have developed a habit of moving their neck too much. Even in singing, they move their neck so much than their body. You can move your body, but not the neck. Neck should be moved with the body. Yesterday I had a problem with my liver. Then I thought you all have livers. But then was the Vishuddhi, and Vishuddhi must have come from the way you people move your neck. Like if you say yes, 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 yes. Or if you don't want to say also, if I'm saying anything, you'll go on like this, nodding. So don't do all those things. That spoils your Vishuddhi. As it is, you have bad Vishuddhis. Thanks to this Roman Catholic Church and the other church which just talks. So please try to keep your neck in line with your body all the time, and even if you have to move very slightly your neck, not with jerks, and don't go on nodding. While music time, I have seen many people do not move their body, but if you see the Indians, they move their body. So this is one of a very small thing, but it's important because your Vishuddhis have to be all right. There should be no problem on your Vishuddhis. For liver also, there are some people I see still with liver who are very thin people. They should be asked to stand in the water for 1 hour and clear out themselves. If you are very thin, be sure it is not a normal thing. It's not natural. It is abnormal to be very thin. So work it out, it's all your liver, and later on you can have a session of checking yourself somewhere sitting. Before meditation, you can check yourself what's wrong with you before my photograph, and then you should go into meditation. So now we are here on a pilgrimage to achieve a higher state of awareness. Awareness is the main point. You should be absolutely aware. As we were coming, I just said, "Now, this is wrong road." They said, "How do you know, Mother?" I said, "Just I know. Just find out." Just to know everything, you need not do anything about it. But that is the sign that you have become very aware. To be aware of everything. It is not like sitting down here that you should say, "It's very beautiful," or "It's very grand." That's not the point. Not to certify, not to criticize, but how much do you know, feel it in that atmosphere? Because we have a very big brain and we have 2 lobes in our head. It's not one brain, but 2 lobes. And when the awareness starts giving you light, you start knowing within yourself everything, and you are silent. You don't have to assert, manipulate, or to exert yourself, but just to know. And that's a very beautiful thing one has to do. Those people who do not feel vibrations must feel their vibrations in this too. They have to feel their vibrations in this too. And those who are still complaining about their troubles and stomachs and livers and this and that should get treated immediately and get well. Another thing which I can tell you, which is very important, that in India you must comb your property because they think you are all beggars. Only the beggars have hair like this. Please put oil and make your hair properly. They will not have any respect for you. You must have properly combed hair, groomed hair, otherwise they think you are something mad or you're hippies or something gone wrong with you. They don't appreciate this fashion.
Please make your hair properly. Absolutely in a proper way as they used to do. When we saw your Western pictures when we were young, they all were very well groomed people. Now suddenly this fashion stupid has come to make you all bald-headed and then to sell their, wigs. So this stupid idea is wrong. Will you please now see that your hair are properly groomed and not to have any hair on your, this thing is a sign of stupidity in this country. Anybody who has hair on the forehead is a sign of stupidity. We call it as jipre. I asked Geeta, what is the fashion now? She told me in Marathi it is jipre. Jipre means a person who gets mad or lunatic, as the hair here is. At least we surgeons should not follow such stupid fashions. They now take out hair like this, just, like moustaches coming out of the hair. You should be proud of your forehead. It's the Ekadasha. You have to fight the whole world with this Ekadasha of yours. So please see that you keep your forehead absolutely open, hair properly done and oily. That will also soothe you. In the night you can put some oil and it will soothe you. You find it very much better, especially for liver patients. It's very important. They must put oil in their heads because they are dried out people. There's no fat in their hair and the hair do not grow. They become immediately bald as soon as they achieve 25 to 30 years of age. I don't want to have bald-headed surgeries. Otherwise, you have to wear the shavings like the Hare Rama, Hare Krishna. If you want to make such clownish appearances, I'm worried about it because you don't see the point what I'm trying to make. Look after your hair, it's very important. All right. Now, last but not the least, is a request that we are here for meditation. Though we may sleep late, I always get up at 4 o'clock. Whatever time you may sleep, get up at 4 o'clock, do your meditation, you can go off to sleep again. But that's the best time to get up, have your baths, whatever way you want, or wash yourself and just go for meditation. And then you can sleep off again. That time you'll find you'll be quite alert and awake. It's not so difficult. We'll all be awakened. I will awaken you. But please see that you get up in the morning, do your meditation from 4 to 5 and then go off to sleep. We have to write a book about the Sahaj culture. But it is going to come out of you people. If I write something, then I am manipulating you. I am trying to tell you, but you have to write something yourself. You have to bring out what is Sahaj culture is. You are already manifesting it without my telling you that. So what is the Sahaj culture? How we work it out, ourselves, our things. I don't tell you all these things into details. Also try to judge where is your attention. What are you doing about your attention? All the time keep an attention on your attention. Where is my attention? Mr. Attention, where are you lost? And that will work out for you. So now for today it's sufficient, already we are very late. And I hope my lecture doesn't go over your heads or on the sides of your ears. You should go inside and you should record it. And whatever I am saying is very important. May God bless you.